आज आपण 1 वाटी मुगाची डाळ आणि कच्च्या बटाट्यापासून नाश्त्यासाठी छान खमंग रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ 3 तास पाण्यात भिजत ठेवली होती। मुगाची डाळ तुम्ही रात्री सुद्धा भिजत घालू शकता। डाळ मुरल्यानंतर बोटाने ती अशी तोडून बघायची। डाळ चांगली मुरलेली आहे। आता हे डाळ भिजलेलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। 1 वाटी डाळ आपण भिजत ठेवली होती, भिजल्यानंतर ती 2 वाटी होते, तर हे पूर्ण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। आता यात 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, थोडंसं अद्रक आणि 3-4 हिरव्या मिरच्या अशा कट करून टाकायच्या। आता ही डाळ मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायची। यात पाणी टाकायचं नाही, आपल्याला घट्टच डाळ वाटायची आहे। तर डाळ मिक्सरमधून वाटून घेतली, एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। आता यात अर्धा चमचा ओवा टाकायचा। ओवा आधी अशा प्रकारे हातावर घासून घ्यायचा, यामुळे ओव्याची टेस्ट आणि स्मेल छान उतरते। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आणि 1 चमचा धने जाडसर बारीक करून घेतले आहे। पाव चमचा हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट थोडं कमीच घाला। आधी आपण हिरव्या मिरच्या घातल्या आहे, पण लाल तिखट घातल्यामुळे रंग छान येतो। त्यानंतर 2 चमचे बेसन टाकायचं। बेसन घातल्यामुळे रेसिपीला बाइंडिंग चांगली येते। 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं। तांदळाच्या पिठामुळे रेसिपी छान कुरकुरीत होते। यानंतर एक मोठा लांब पातळ कापलेला कांदा घालायचा आणि इथे वाटीमध्ये मी 1 बटाटा किसून घेतला आहे। बटाटा किसल्यानंतर तो पाण्यातच ठेवायचा, 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यातलं पाणी पिळून हा बटाट्याचा किस यात घालायचा। बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याची आपण छान भजी बनवणार आहोत। मुगाच्या डाळीला पाणी सुटू नये म्हणून कांदा आणि बटाट्याचा किस सगळ्यात शेवटी घालायचा आणि मीठ सुद्धा शेवटीच घालायचं। तर आधी मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता सगळ्यात शेवटी या चवीनुसार अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालायचं आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असंच भज्याचं पीठ भिजवायचं, खूप पातळी भिजू नका आणि खूप घट्ट पण नको। हे भज्याचं मिश्रण तयार करताना थोडं सैल झालं तर यात थोडं बेसन पीठ घालू शकता, पण खूप घट्ट करायचं नाही। घट्ट पीठ असलं तर भजी कोरडी होतात आणि पातळ भिजवलं तर भजी तेलकट होतात, त्यामुळे असं व्यवस्थित तयार करा। अशा प्रकारे याचा गोळा करून बघायचा। भजी बनवण्याआधी यामध्ये थोडा सोडा घालू शकता, पण सोडा घालणे ऑप्शनल आहे। सोडा न घालता सुद्धा भजी बनवता येतात। तर आता आपण याची भजी बनवून घेऊयात। त्यासाठी इकडे आधीच मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं तापलं आहे। मी याची गोल भजी बनवते। जर कुरकुरीत भजी बनवायची असेल तर थोडे पातळ लांब भजी बनवा। भजी तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। हाय फ्लेमवर भजी तळली तर ती लवकर तळल्या जातात, पण आतमध्ये कच्ची राहतात आणि कमी गॅसवर भजी तळली तर भजी तेलकट होतात। त्यामुळे आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं, त्यानंतर मध्यम आचेवरच सगळी भजी तळून घ्यायची। भजी तेलात सरकायला लागली की ती अशी पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी चांगली तळून घ्यायची। भजी तळून झाली आहेत, आता काढून घेऊयात। तर इथे प्लेटमध्ये मी काही भजी तळून घेतली आहेत। ही भजी अजिबात तेलकट होत नाही आणि बटाटे घातल्यामुळे ही मुगाची वेगळ्या प्रकारची भजी तयार होतात, चवीला छान लागतात। तर एखाद्या दिवशी मधल्या वेळी खाण्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी भजी बनवून बघा, खूप छान लागतात आणि पटकन तयार होतात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।